लंगडे पीस ती वरची पपईच्या डोक्यावर पडली पाहिजे. क्रिकेट खेळायला तो कार्ड घेऊन का हलवलंस? हा टाक बुमरा. का खावला लाव शेट काय ते बाबू 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 तुम्ही एक घ्या बाकीचं घेऊन द्या. काय बोलते तू? कुठच्या हाण्याला 60 हाण्याला जोरा जरा. अरे यार मी ए तू मारा त्याला जरा जोरात मारा ना तर बघ मग. सॉरी एकदम ना मला माहिती. हान कुंचल कुंचल हात लाल दिसायला लागलाय. लाल हात होणार. शपथ लाडू मी चट्ट करून भाजवायला काय काय पार्टी पार्टी सब कमी आल्यात सब कमी आहेत. गावातली सकाळ म्हणजे कशी एकदम निवांत. का लाडू शेट बऱ्याच दिवसांनी जरा सकाळचा सूर्य बघायला भेटतोय. नाही तर 2 दिवस आल्यापासून काय ढगच ढग होती नुसती. पावसाचं वातावरण. आज जरा सूर्य वगैरे दिसतोय सकाळचा. गावाकडे येऊन पण बघा ह्याला 10 वाजेपर्यंत झोपायचं आहे. कसं करा 7:30 वाजले. मग ते मी उठवलं म्हणून नाही. मी आधी खूप वेळा उठलेली. तुला झोपून बघून मी झोपली परत. हा बोल परत कुठे जायचं रे तू शेट? तू काढणार आहेस कसं? असं कुंचलला माहित आहे कसं काढतात? कुंचलला माहित आहे. कुंचलला काढले. लात पण खाल्ले ना. लात पण खाल्ले. चला चला माझी फ्रेंड माझे तर पहिले. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. ड्रायव्हर बघा ड्राइव फास्ट धीरे धीरे खड्डे बहुत है यहाँ बहुत सारे. धीरे सकाळी उठून आलेत पुरुषे लोक. अंघोळ सुद्धा केलेत. फिरायचं जास्त गरजेचं होतं. खड्डेच खड्डे. खड्डा आला हळू हळू हळू. काल तर मोर दिसला नव्हता यार. आज थोडस दिसलेलं पण तरी आमचा आवाज ऐकून गेला तो. आमचा नाही तुमचा. लाजाळू इकडचे मोरले लाजाळू आहेत. माणसं नाहीत बघा पण माणसाला धाडशी राव. चिंचाचे झाड बघा. चिंचाचं झाड पण चिंचाचं नाही. एक पण चिंच दिसत नाही. हे बघा किती भारी. फोटो किती भारी निघतील ना इथं. मोठा अवतार
लिंबाचं झाड. हो छान छान. रस्ता झाकून घेतलेला आहे. हे कसं खालचा रस्ता थोडा ऊन पाऊस वारा चांगल्यापासून सेफ्टी. माहित नाही दादा, तिथं रस्ता माहिती असेल ना तिथं जाईल. देश ना मी दोघे आणि तिसरं मंदिर म्हणलं. ह्याला बघ किती चिंच लागले. ते बघ थांब. दिसतात. अरे मोठे मोठे आहेत, जसे आपण चिंच खातो ना, विकत घेतो. पै असं रस्त्यावर पडले तसं, म्हणजे असं लोकांना असं झालं की अरे छाड यार क्या कुछ नया दिखावा. त्याचं कोणतं झाड बघ तोडलेलं आहे. नाही, ते वादळ आले ना काल, त्याच्याने पडलंय झाड. आणि तिथं म्हणजे असं विकत घ्यायला लागतं. भैया बिस्का दो ना, बिस्का दो. 50-60 सीधा. सीताफळचं झाड. पण सीताफळ काळा झाले. इथं लागले बघ छोटे. ते सीताफळ कमले हे जास्त वाटलं. छोटेस सीताफळ होते ते बाहेर आतमध्ये पण. हे बघा ना. का सर कोणत्या गावचे आहो तुम्ही? उलटी बोलले आई. त्यांना उलटी येत आहे मित्रांनो. हे बघा तुम्ही बघू शकता, इथे काँग्रेसचा पाला आहे. आमच्या इकडं मुंबईला मेथीच्या आणि शेपूच्या भाजीमध्ये अर्ध तर हेच असतं. आणि मग थोडीशी जर त्यांना वाटलं तर ते थोडी मेथी आणि शेपू टाकून देतात की घ्या म्हणून. 50 रुपयाला 2-4 पानं तर बस झाली. पेरू लागली किती सारी. वाव, छोटूस पेरू. पेरू. वाव, किती सारे पेरू लागले. का पूर्ण झाडाला सगळी फांदी पूर्ण 4-5 असे गुच्छे लागले पेरूचे. मस्त. थोडस टाइम लागेल आता ह्यांना मोठं व्हायला, मग तेव्हा परत येऊ मी. ही बघा काय बघा. यो पण आमचा घर, तो पण आमचा घर, हे पण, ते पण, ते पडीत घर पण, हे पण. आणि हे मी नो चॉईस भेटलेला आहे. हे बघा लाड्या. हाय लाडू. हाय, गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. वाचत काय गुड मॉर्निंग. उठा रे उठा. गावाकडे सगळे सिरियल बघतात. फेमस सिरियल लातूर. सगळे हेच बघतात लातूर मध्ये. कामधंदा सिरियसली. और ज्यांच्या घरात सगळे हेच बघायला लागले. घुमे किसी के प्यार में घुमे किसी. गुड मॉर्निंग बोल. एवढं काय गुड मॉर्निंग नीट बोल. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग सोयरे. हेअरस्टाईल. गुड मॉर्निंग सोयरे. This is called Sushila, the most common nest of Gaukhedas. मामा तुम्हाला हिन बघा. हिन चला उडवा. तुम्हाला हे बघा. सडकले लाड्या. कोणची का म्हणलं. अरे किती कॉन्फिडेंट. किती कॉन्फिडेंट होतं ना. अजून 3 गोटा कोण घेतलाय. लाडू. ठीक आहे जाऊ द्या. कुठले पण ना. 2-3 गोटा भरतो. नाही राहू दे. मला मुलं ते बोल ना, तू स्वतः नाही जितायची, तू मुलांकडून घ्यायचीस. दादा ऐकतोय. दादा मुंबईचा फायदा उचलतेस का ग. कुठली कोणचीच नाही. कोणची बिमार दादा राहू दे. कोणची बिमार म्हणते तर कोणची बी मारू. बच जातात. फायनली आता जरा वाटतं की गावाला आलोय. काय कुंचन
हो सो मच व्हेरी मच ऊन आहे यार, खूप ऊन आहे असं आता काळे ऊन येतं आम्ही जरा बरोबर. आता बरोबर तळून निघणार आहे. आल्यावर जरा स्किन केअर करावं लागेल. शेळी शेळी आणि ऋतूची गर्लफ्रेंड. ते बघा आपण दोघं पण एकदम हसत हसत स्माइल करत. कुठे गेलतो रे फिरायला? कुठे गेलतात फिरायला? खेड्यागावांचा सध्या हा त्रास झालाय. खेड्यागावातनं काय गाड्या वगैरे काय मेन हायवेला वगैरे सिटीला वगैरे जायला जास्त नसतात. त्यामुळे असं आता कोणतरी गावातला एखादा भाऊ वगैरे बाईकवाला पकडावं लागतो. आता काय बिचारायला 2 राऊंड मारावे लागतील. मी आलोय सध्या बॅग वगैरे घेऊन पुढे. कुंचल आणि देश नाही येतील आता सोबत नको त्यांच्यासोबत. आधी भरपूर टमटम चालायचं गावाखेड्यातनं, पण आता जरा कमी झाले. त्याच्यामुळे थोडा त्रास आहे. काय नाही पण होतं ऍडजस्ट. मॅनेज. काय म्हणता बघा, बस नाही गेल्या आता कवाचं काय करा. 2 तास झाले बससाठी थांबलाय. तेच आता 2 तास झाले बससाठी थांबल्यावर डोकं फुटायला लागल्या. कोण आहे रे? ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टर पण चालेल आता अशी परिस्थिती. बाईकवाले ते असे बघून असं बघून असं काय झालं पुढचं आता सांग. काय झालं आता सांग जरा. इथं बस स्टॉप इथं आहे आणि थांबवले पूर्ण तिकडं नेऊन 1 किलोमीटर लांब जाऊन बस थांबली आहे. तुम्हाला जॉब जायच्या पर्यंत ऍटलीस्ट तेवढं तरी समजायचं नाही. स्वतःच बस पुढे लागले तर ऍटलीस्ट थांबायचं तरी तिकडे तरी जाऊन 5च्या माणसाला याच्यापर्यंत. आम्ही पळत चाललोय बॅगा वगैरे घेऊन. यायला यायला बस निघून गेली पुढे. त्याला यांना साईड मिरर बिरर काय आहे की नाही बघतात की नाही लोक. कशी ट्रेनिंग द्यायला लागले महाराष्ट्र सरकार आहे बसवाल्यांना. हा ना, इथे लोक थांबलेत बस स्टँडला. आता इकडे बस स्टँडला थांबवायचं सोडून चालेल नाही. पुढे थांबवलं तिकडे. बघताय आवाज गाडीचा आवाज. खाड 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 धूड धूड धूड.